नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईज कटोरी ब्लाऊजचा डायग्राम जो आहे तो एकदम परफेक्ट पद्धतीने कसा करायचा हे सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण काय घेतो, ब्लाऊजची उंची। इथून मी मार्किंग करणार आहे ब्लाऊजची उंची 13 + 1 14। इथेही 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। एक सरळ लाईन ओढून घेतली। आपण शोल्डर घेऊया 5। अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मुंडा घ्यायचा 5.5। मुंड्याची ही लाईन ओढून घेतली। इथून ही अजून एक अशी लाईन ओढून घ्यायची। अशा पद्धतीने आपण मुंडा उंची घेतली 5.5 आणि शोल्डर घेतलेला आहे 5 इंच। आता इथे पहा, जर तुमचा पाठीमागचा गळा 9-10 इंच असेल तर तुम्ही इथं आहे असा छातीचा चौथा भाग 8 इंच टाकू शकता। परंतु 11 इंच जर गळा ठेवत असाल इथे तर तुम्ही इथे 8 मधून जवळपास अर्धा इंच ते पाव इंच मायनस करा। 0.25 मायनस करून तुम्ही इथे 7.25 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे आपण 9-10 इंच गळ्यानुसार मार्किंग करत आहोत। डायग्राम जो आहे तो पाहत आहोत, म्हणून मी 8 इंच आहे असं घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। तर हा फॉर्म्युला आता तुम्हाला समजलाच असेल। प्रत्येक ब्लाऊजमध्ये असे फॉर्म्युले तुम्ही वापरायचे। आता इथे कंबर आहे 26, त्याचा चौथा भाग किती होतो 6.5। त्यामध्ये आपण परत 1 इंच टक्ससाठी प्लस करणार आहे, मग किती झाले 7.5। मग मी इथं 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे इथे 1.5 इंच मार्जिन। आता इथे जेवढं मार्जिन घेतलंय तेवढंच इथेही मार्जिन घ्यायचं। हे असं जोडून घेऊ। आता मुंड्याकडे वळूया। आता मुंड्याला आकार कसे द्यायचे, तर इथं अर्धा इंच मी क्रॉस बॅक घेते। आता लहान साईज आहे त्यामुळे इथं खोली देताना सुद्धा अगदी विचार करूनच खोली द्यायची, जास्त बाहेर अशी द्यायची नाही। तर मी इथं जवळपास 1.1 असं घेईन पाठीमागील मुंड्यासाठी। अशा पद्धतीने हे असे आतल्यात आकार आपले तयार झाले पाहिजे। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। अगदी सावकाश सविस्तर समजेल असे मी सांगत आहे। पहा, इथून घेणार आहे मी 1.25 इंच। ठीक आहे, हा पुढच्या मुंड्याचा आकार झाला। पाठीमागचा किती वरती दिला 1.1 आणि हा पुढचा दिलाय 1.25 इंचावरती। इथे आता शोल्डर पट्टी 2.5 इंच हवी आहे, तर मी इथं 3 इंच घेणार आहे, अर्धा इंच प्लस करणार आहे। पण जर तुम्हाला इथं मार्जिन जास्त लागत असेल 1.25 इंच तर तुम्ही 3.25 इंचावरती मार्किंग करून घ्या। इथे मी पहा 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं। 2 इंच आपली गळ्याची रुंदी राहिली। पुढचा गळा 5.5-6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे हे 2.5 इंच। गळ्याला आकार देऊन घ्यायचा। इथे 1/2 इंच डाऊन करायचं शोल्डर। कुणीकडे करायचं आहे, गळ्याकडे। क्रॉस पट्टी 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही 2.25 इंच इथे ठेवते। पहा, थोडंसं उंचीनुसार सुद्धा आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ते ॲडजस्ट करायला लागते। जास्त मोठी पण ठेवून नाही चालत आणि कमी पण नाही। कमी ठेवली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, परंतु जास्त मोठी ठेवली तर ब्लाऊजवरती चढण्याची शक्यता आहे किंवा शोल्डर पुढे येण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो तयार होतो। म्हणून इथं जराशी मी क्रॉसपट्टी कमी ठेवली। इथं 1.25 इंच घेऊन मी क्रॉसपट्टीला आकार दिला। कटोरी घेते 5, इथून ही घेणार आहे मी 5 इंच।
एक इथं सरळ लाईन ओढून घेतली. अगदी सोपा डायग्राम आहे, काही अवघड नाही आहे. पहा इथे 1 इंच घेतलं. आता इथून थोडं असं तिरकं मार्किंग करून घ्यायचं आणि हा जो आकार आहे ना तो देऊन घ्यायचा. ठीक आहे, कटोरी आपली तयार झाली. तर आपण कुठे कुठे काय काय घेतलेलं आहे हे पाहूया. उंची टोटल घेतलेली आहे 13 + 1 14. परत शोल्डर टोटल 5, मुंडा 5.5, इथं छातीचा चौथा भाग 8, 32चा चौथा भाग घेतलाय 8 आणि हे 1.5 इंच मार्जिन. कमरेचं सुद्धा आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. मुंडा सुद्धा मी सांगितलं कुठे किती घ्यायचा. पाठीमागचा 1.1 म्हणजे 1.1 आणि पुढचा घेतलेला आहे 1/2 इंचावरती. मुंड्याचे आकार देऊन झाल्यानंतर गळा घेतलेला आहे 5.5. त्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच मार्जिन प्लस करून 6 इंच गळा घेतलाय. टोटल 2.25 इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे. क्रॉसपट्टीला आकार दिलाय 1/2 इंचावरती. कटोरी 5 इंच घेतलेली आहे आणि इथे गळ्याच्या वरती घेतलेला आहे 1 इंच. तर हे जे अंतर आहे ते किती राहिलंय हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहा 2.5ला 1 पॉईंट कमी. इथे पहा, इथे हा पॉईंट आहे. एवढं अंतर आपलं इथं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे अंतर इथे खूप कमीही नाही राहिलं आणि जास्तही नाही राहिलं. या पद्धतीने जर आकार दिले ना तर हे प्रॉब्लेम तुमचे दूर होतात. आता इथे अजून तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ही जी क्रॉसपट्टी आहे ती कपड्यावरती तुम्ही अर्धा इंचाने वाढवायची. पहा अशी. आता इथे जशी मी वाढवली आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कपड्यावरती वाढवायचे अर्धा इंचाने. वरती सुद्धा इथे तुम्ही वाढवू शकता, परंतु आकार बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सरळ सरळ इथे तुम्ही आडवी लाईन एक दिली तरी तुमचा क्रॉसपट्टीचा आकार वाढून जाईल. आता ही आपण जी कटोरी आहे ती वाढवून घेऊया. कटोरी वाढवताना काय लक्षात ठेवायचं आहे, कटोरी आपली जास्त पसरट नाही झाली पाहिजे किंवा उबट सुद्धा जास्त झाली नाही पाहिजे. तर पहा इथे वाढवायचं आहे अर्धा इंच. इथे अर्धा इंच, गळ्याजवळ फक्त 1/2 इंच. लहान साईज आहे तर 1.25 इंचानेच कटोरी वाढवायची. इकडे घेतलं मी 1.25 इंच, इकडूनही घेतलं 1.25 इंच आणि हे जे आपण वाढवलंय याचा असा टेप दुमडून मध्य करायचा आणि इथे सुद्धा हे 1.25 इंचच घ्यायचं, याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. आता हे जे पॉईंट आहेत हे जोडून घ्यायचे. आता सर्व पॉईंट आपण घेतलेले. इथे अर्धा, इथे 1/2 इंच, 0.25 म्हणजे 1/2 इंच, इथे 1.25 इंच. आता हे जोडून घ्यायचं. तर लक्षात घ्या 2 लाईन म्हणजे 1/2 इंच असते. हे जोडून घेतलं. इथला आकार सुद्धा वाढवताना हळूहळू असा हा आकार वाढवून हे आता जोडून घ्यायचं. इथे तुम्ही साईड पार्ट जो आहे, आता आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपला साईड पार्ट निघतो कटिंग होऊन, तो तुम्ही इथं ठेवून चेक करा. जेवढा आता समजा इथे साईड पार्ट आपला आलाय तर इथून खाली आपली कटोरी जी आहे ती 0.75 एवढी एक्स्ट्रा भरली पाहिजे. तर इथून इथं आलं तर ही लाईन जी आहे ती अशी वरती न्या. जर इथंच आलं तर इथंच आहे असं तुम्हाला काही कट करायची वगैरे गरज पडणार नाही. इथून मी टक्सची रुंदी घेणार आहे 1.5 इंच आणि इकडेही मी घेणार आहे 1.5 इंच आणि उंची घ्यायची आहे फक्त 2.5 इंच, जास्त नाही घ्यायची, नाहीतर तुमची कटोरी चपटी झाल्यासारखी इथं दिसेल. आणि नेहमी कटिंग करताना उरेप कपड्यामध्ये कटिंग करा, त्यामुळे तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने इथे एकदम सोप्या पद्धतीने मी 32 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.